नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी म्हणजेच टीईटी 2025 साठी बघा जे की गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी आज आपण मित्रांनो कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, टीसीएस आणि आरबीएसचे मित्रांनो बघा मोस्ट पीओक्यू म्हणजेच परीक्षेमध्ये मित्रांनो बघा रिपीट होणारे प्रश्नसंच आहेत। म्हणून मित्रांनो आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा सबस्क्राइब या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही करायला विसरू नका। ओके, आता सबस्क्राइब करून घ्या आणि मित्रांनो या ठिकाणी वही पेन घ्या बघा आणि आताच बघा आपल्या व्हिडिओला तुम्ही या ठिकाणी बघून घ्या संपूर्ण शेवटपर्यंत आणि संपूर्ण प्रश्न नोट डाऊन करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, सदर आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर बघा मित्रांनो या आकृतीमध्ये बघा बाजूच्या एकूण किती त्रिकोण आहेत बघा मित्रांनो। या ठिकाणी या प्रकारची जर बघा तुम्हाला आकृती दिली आणि त्रिकोण मोजा या प्रकारचा प्रश्न विचारला ना, काही करायचं नाही। पहिलं हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर, हे 4 नंबर, हे 5 नंबर बघा आणि हे 6 नंबर। ओके, बघा हे 6 नंबर दिले ना, आता काय करा, सरळ 6 गुणाकारात 2 आणि किती बघा 6 2 12 म्हणजे मित्रांनो बघा या आपल्या बघा आकृतीमध्ये बघा जी की क्रमांक बघा 12 मित्रांनो बघा त्रिकोण आहेत बघा, जे की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, एका बघा सांकेतिक भाषेत मित्रांनो 2 गुणाकारात 1 बरोबर 462, 1 गुणाकारात 5 बरोबर 240, 1 गुणाकारात 0 बरोबर 110, तर 2 गुणाकारात 5 बरोबर प्रश्नचिन्ह। ओके, तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतीही संख्या येईल। ओके मित्रांनो, या ठिकाणी संबंध बघा कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे समजून घ्या। ओके, काहीच केलं नाही बघा मित्रांनो, हे काय 2 गुणाकारात 1 याचा काहीही बघा या ठिकाणी मित्रांनो रोल नाही। तर केलं काय नेमकं तुम्ही समजून घ्या। या ठिकाणी मित्रांनो हे 2 घेतलं आणि हा 1 घेतलं, जशाच तसं उतरलं, किती बघा 21 केलं, या 21चा बघा वर्ग केले, 21चा वर्ग किती बघा 441 आणि बघा प्लस त्यामध्ये हे 21 करून टाकून दिलं। ओके, प्लस हे 21 केलं तर झाले किती बघा, हे 2 ला 1 आणि 1 2 आणि पुन्हा 4 आणि 2 6 आणि 4 ला 4 म्हणजे बघा जी की 462 बघा या ठिकाणी आले। नंतर 1 आणि 5 सरळ, 1 आणि 5 झालं 15, 15चा वर्ग 225 प्लस 15। ओके, आता हे 2 ला 2 आणि बघा 25 प्लस 15 40 म्हणजे बघा की 240 या ठिकाणी बघा आलेलं आहे। ओके, 0 1 ओके बघा 1 0 10, 10चा वर्ग बघा जी की 100 प्लस बघा 10 म्हणजे किती बघा जी की 110 बघा या ठिकाणी आलेलं आहे। नंतर बघा 2 गुणाकारात 5 म्हणजे किती बघा जी की 25 या ठिकाणी आलं, 25चा वर्ग बघा जी की 625 प्लस हे 25 जर केलं आले किती जे की 6 ला 6 25 आणि 25 50 की बघा 650 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जी की क्रमांक बघा मित्रांनो या ठिकाणी ड ला आणि ब ला देखील 650 पहिले ड कट करतो। ओके, ब बघा या ठिकाणी आपण राईट आन्सर मानू। ओके, तर बघा जी की क्रमांक बघा ब मित्रांनो 650 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी तिसरा प्रश्न कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे याच पद्धतीने तर बघा सांगतो बघा। ओके, तर बघा मित्रांनो हा प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय मित्रांनो बघा, तुम्हाला जर बघा टीईटी परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास करायची असेल तर यासाठी मित्रांनो बघा आपला उपयुक्त असा असणार जे की 5000 प्लस मित्रांनो प्रश्नांचा तुम्ही या ठिकाणी महाठोकळा आपला खरेदी करा। या मित्रांनो बघा आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला GKGS म्हणजेच बघा परिसर अभ्यास भेटतो बघा, तुम्हाला अभ्यासाला संपूर्ण परिसर अभ्यास, यासोबत बघा मराठी बघा GKGS करतो, GKGS 2025 वर्षातले बघा संपूर्ण तुम्हाला ठिकाणी करंट अफेअर्स आम्ही देऊन टाकू, प्लस बघा मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा PYQ बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा देणार आहोत। म्हणून मित्रांनो आपला बघा महाठोकळा आताच बाय करा। बाय करण्यासाठी बघा हा आपला क्रमांक बघा जो की 74 14 93 93 07 बघा हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त बघा तुम्हाला परवडेल या प्रकारची फी बघा जी की 150 रुपये मित्रांनो बघा फोनपे किंवा जीपे करून
तुम्हाला बघा या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाकायचे आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाडोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देणार आहोत। बघा मित्रांनो, आपल्या या महाडोकळ्यामध्ये GK करंट अफेअर्स आणि मराठी ग्रामरचे बघा TCS मित्रांनो बघा TCS आणि IBPSC मोस्ट PYQ प्रश्न आहेत। म्हणून मित्रांनो तुम्ही लगेच बाय करा, आणखी नाही टाईम बघा आपली गेलेली नाही। ओके, तुम्ही जर आपला महाडोकळा जर बाय केला तर GK म्हणजेच परिसर अभ्यास मराठी ग्रामरचे मित्रांनो टोटल बघा तुमचे जे की 60 मार्क्स मित्रांनो बघा तुमचे फिक्स होतील। बघा मी या ठिकाणी असं तुम्हाला लिहूनच देतो। ओके, 60 मार्क फिक्स। ओके, पुढचा बघा प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाने सोडवायचा आहे तर बघा तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। बघा आकृतीत मित्रांनो या प्रश्नाच्या चिन्हा बघा जागी कोणती संख्या येणार तर बघा नेमकं इथं केलंय काय लक्षात घ्या। ओके, हे 11 गुणाकारात 12 केलं, मग पुन्हा 9 गुणाकारात 6 केलं आणि याच्यातून हे मायनस केलं। कसं तर सांगतो बघा, बरोबर हे 11 गुणाकारात 12 ओके, मग नंतर काय केलं बरोबर 9 गुणाकारात 6 बरोबर 12 1 12 2 हातच्याला 1 12 1 12 12 1 13 132 नंतर 6 9 मित्रांनो बघा जी की 54। ओके, आता बघा आपण जर मित्रांनो बघा या 132 मधून 54 जर वजा केले तर उरतेच बघा जी की 78। तुम्ही या ठिकाणी वजाबाकी करून बघा, थोडंसं वेळ आपला कमी वाचावा यासाठी मी या ठिकाणी वजाबाकी करत नाही। ओके, 78 आले। याच प्रकारे या ठिकाणी प्रश्नाचा आन्सर आपल्याला काढायचं आहे। बरोबर 14 गुणाकारात 10 झाले किती 140, मग बरोबर 7 गुणाकारात 8 7 8 56। ओके, आता काय करा याच्यातून आपण मायनस करून दाखवतो या बारला तुम्हाला 140 मायनस। ओके, आता बघा या ठिकाणी 6तून 0तून 6 जात नाहीत, इथला 1 इथं घ्या। आता 6 बघा 100 मधून 6 गेले बघा 4 उरले, आता या ठिकाणी 3 उरले, 3तून 5 जात नाही, इथला 1 इथं घेतला 5। आता 13तून बघा 5 गेले, उरले किती 8 बघा जी की 84 बघा मित्रांनो, म्हणजेच बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। पुढे बघा चौथा प्रश्न कशा स्वरूपाने सोडवायचा आहे तर बघा मित्रांनो, एका रानामध्ये पहिल्या रांगेत बघा 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत। बघा अशा प्रकारे 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील। बघा हा मित्रांनो बघा 10वीचा मित्रांनो बघा बेसचा हा प्रश्न आहे। तर 10वीचा मित्रांनो बेसचा हा प्रश्न आहे। ओके, तर बघा आता या ठिकाणी प्रश्नाचे आपण योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो तर काय बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं बघा आपल्याला सूत्र या ठिकाणी पाठांतर करावं लागतं। तर सूत्राच्या पहिल्या किमती काढून दाखवतो। 24 म्हणजे ए बघा, ए म्हणजे हे 24 आहे आणि सूत्रामध्ये डी आहे, डी म्हणजे बघा मित्रांनो याच्यातला फरक 24 27 आणि 30 मध्ये फरक कितीचा तर 3चा। ओके, आणि एन म्हणजे बघा मित्रांनो एकूण रांगा 30 बघा। ओके, आता बघा आपल्याला या ठिकाणी सूत्र सांगतो, तर ते सूत्र म्हणजे काय बघा जे की SN बरोबर n/2 कंस 2a प्लस बघा जी की n-1 आणि d कंस बंद बघा। ओके, हे बघा आहे प्रश्न। ओके, तर बघा या प्रश्नाच्या आधारे आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी काढायचं आहे। तर n ची किंमत 30 आहे, 30 घ्या छेद 2। ओके, मग कंसात 2 गुणाकारात a ची किंमत बघा 24 आहे, हे 24 घ्या प्लस n, पुन्हा n ची किंमत किती 30 मानल्या 30 मायनस 1 ला 1 आणि d ची किंमत किती भेटली 3। ओके, कंस बंद। आता 30 ला जर आपण 2 ने भागलं आलं किती 15, मग 24 दोन्ही 48 प्लस 30 मधून 1 गेलं 29 गुणाकारात हे आले 3। ओके, आता काय हे 15 ला 15 कंसात हे 48 प्लस 29 त्रिक किती तर 29 त्रिक बघा जी की 87। ओके, आता काय करा बघा हे 15 कंसात गुणाकार घ्या 87 प्लस 48 करा 87 प्लस 48 7 दूनी 14 वरचा 1 15 हातच्याला 1 8 आणि 4 12 12 आणि 1 13 म्हणजे बघा जी की 135। ओके, आता काय करा मित्रांनो हे 135 ला 35 घ्या। ओके, 15च्या गुणाकारात आता 135 जसं की 15 5 75 ला 5
चाले 7, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45 आणि प्लस हे 7 म्हणजे किती 52 झाले, 52ला 2, हातच्याला आले 5, 15 एक 15, 15 प्लस 5 म्हणजे बघा जी की 20 म्हणजे किती बघा 2025 मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा मित्रांनो एकूण झाडे मित्रांनो बघा या 30 रांगांमध्ये असतील बघा, जे की बघा क्रमांक बघा 2025 बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके बघा या मित्रांनो बघा प्रकारे आपण बघा या ठिकाणी प्रश्नाचं बघा राईट आन्सर शोधून काढलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा 5वा प्रश्न बघा एक रेल्वे गाडी बघा 50 मिनिटात ठराविक अंतर कापते. जर बघा रेल्वे गाडी सरासरी 48 किमी तास वेगाने धावत असेल तर 40 मिनिटात अंतर कापण्यासाठी बघा 40 मिनिटात मित्रांनो ते अंतर 40 मिनिटात कापण्यासाठी बघा रेल्वेचा वेग किती किमी तास असेल बघा या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करू नका मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय पहिलं तुम्ही काय करा, हे जे 50 मिनिटं आहेत बघा मित्रांनो याला तुम्ही सेकंदामध्ये कन्वर्ट करा. याला आपण सेकंदामध्ये बघा कन्वर्ट करायसाठी या ठिकाणी 60 सेकंदानं गुणून घेऊ. ओके जसं की 6×5 आणि समोरचे बघा हा एक 0 लावून घेतलं. ओके 3000 बघा सेकंद मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटले ना. आता काय करा तुम्हाला एक सूत्र सांगतो ते म्हणजे काय तर बघा जे की अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 मित्रांनो बघा हे सूत्र. या सूत्रानुसार बघा आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर काढावं लागेल. ओके आता अंतर बघा आपल्याला माहीत नाही तर आपल्याला रेल्वेचा वेग या ठिकाणी काढायचा आहे. ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी रेल्वेचा वेग. ओके तर बघा आता या ठिकाणी आपण कशा प्रकारे काढू शकतो. ओके तर आता या ठिकाणी बघा आपल्याला 60 किमी तास या वेगाने तर 48 किमी तास बघा मित्रांनो या तर वेगानं धावत आहे. ओके मग काय करू हे पहिलं आपण 48 तास हे किमी घेऊ वेग, मग गुणाकारात वेळ किती बघा जे की 50 मिनिटं म्हणजे 3000 सेकंद. ओके 3000 सेकंद. ओके जशाच तशा आणि गुणाकारात हे घेतलं 5/18. ओके आता काय करू आपण 3 सांग जसं की 18, 3 सांग 18. ओके आणि 6 18 करू आपण 6 18, 6×5 30, 6 18, 6 24, 6×5 30, 36, 6 42 आणि 6 48. ओके मग हा 3 1 3, 3 1 3 आणि हे 3 0 आले वरी. ओके आता बघा हे काय करा 1000ला 1000 जशास तसे घ्या आणि गुणाकारात 8×45 हे जशास तसं. आता 4 1 4 हा 1 0 आणि हे 3 0 जशास तसे म्हणजे बघा जे की 40,000 बघा मित्रांनो मीटर आपल्याला या ठिकाणी इतकं अंतर आपल्याला भेटले 40,000 मीटर. ओके या ठिकाणी एवढं आपल्याला बघा मित्रांनो जे की अंतर भेटले. ओके आता काय करा या ठिकाणी आता हे आपल्याला अंतर घेऊन प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला शेवटी काढायचं आहे. ओके तर बघा लक्षामध्ये असू द्या बघा सर्वांच्या. ओके आता काय करा या ठिकाणी बघा वरी तर आपण बघा हे 50 मिनिटं घेतले. आता या 40 मिनिटाला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेऊ. ओके तर सेकंदामध्ये बघा कन्वर्ट करण्यासाठी काय करू बघा 40 गुणाकारात त्याला 60 सेकंदाने गुणाकार करू. जसं की 6 चौक 24 बघा आणि समोरचे 200 म्हणजे बघा जे की 24 सेकंद हे बघा जे की 40 मिनिटं या ठिकाणी असणार आहेत. ओके आता बघा परत आपल्याला हेच सूत्रानुसार मित्रांनो या ठिकाणी बघा संपूर्ण किमती भरून घ्यायच्या आहेत. ओके संपूर्ण किमती बघा याच सूत्रानुसार या ठिकाणी आपल्याला आता भरून घ्यायच्या आहेत. तर बघा ते म्हणजे कशा प्रकारे बघा आता आपण पहिल्या बारला या ठिकाणी वेग आणि वेळ मानला, परंतु दुसऱ्या बारला या ठिकाणी बघा आपल्याला आता वेग काढायचा आहे म्हणून या ठिकाणी आता आपल्याला बघा वेगाला x मानावं लागेल. ओके तर काय बघा अंतर किती बघा तर बघा आपला अंतर बघलं या सूत्रानुसार सोडवायचं आहे बरं आपल्याला प्रश्न. आता ओके पुन्हा एकदा आता अंतर किती भेटलं आपल्याला तर 40,000 मीटर बघा हे 40,000 मीटर बघा जशास तसं. ओके बरोबर वेग आपल्याला काढायचं आहे आणि वेळ किती भेटलं बघा जे की 24 सेकंद आणि बघा गुणाकारात हे बघा 5/18 जशास तसं. ओके आता काय करा याचा करा तिरपा गुणाकार. ओके जसं की हे बघा 40,000ला 40,000 जशास तसे
गुणाकारात हे 18 छेदामध्ये होते, हे आले अंशामध्ये बघा, आणि हे 2400 गुणाकारात 5 आणि बरोबर आलं हे x. ओके, आता निघतं आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. ओके, कसं? हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. ओके, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 4 एके 4, 4 एके 4 बघा, आणि हेच 2 शून्य बघा जशास तसे 100, 5 एक 5, 5 दोन्ही 10, आणि हा एक शून्य म्हणजे 20. आता 20 गुणाकारात 3 केलं, आलं किती बघा, जे की 60 मित्रांनो बघा या ठिकाणी किलोमीटर बघा मित्रांनो, असा या ठिकाणी बघा आपल्याला ताशी वेग मित्रांनो बघा या ठिकाणी रेल्वेचा सापडलेला आहे बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे बघा. मित्रांनो थोडंसं प्रोसेस मोठी आहे, परंतु तुम्हाला समजेल मित्रांनो. या प्रकारे या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की मित्रांनो संपूर्ण प्रश्न बघा तुम्हाला या ठिकाणी समजत असतील, आणि मित्रांनो समजत असतील आणि तुम्हाला ट्रिक्स जर बघा या ठिकाणी बघा आपल्या आवडत असतील, आपल्या आवडीला तुम्ही लाईक करायला विसरू नका, लाईक करत चला. ओके, 6वा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा 6वा प्रश्न, एक टीव्ही 15% नफ्याने विकला, तोच टीव्ही बघा 400 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा बघा 25% नफा झाला, तर टीव्हीची मूळ किंमत बघा आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी मित्रांनो बघा या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा आपल्याला पर्याय कट पद्धतीनं काढावं लागेल. ओके, पर्याय कट पद्धतीनं. ओके, तर लक्षात असू द्या बघा, मी या ठिकाणी पर्याय बघा डायरेक्ट आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर म्हणतो, जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की क्रमांक बघा क, जे की 4000 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा मित्रांनो या ठिकाणी आहे. ओके, तर मी पहिलं 4000 गृहीत धरतो. ओके, तर हे 4000 जर मी गृहीत धरलं समजा, ओके, जसं हे 4000 घेतो, गुणाकारात हे 15% नफा. ओके, मग बघा टक्क्यांच्या खाली ठिकाणी 100% घेतो. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 15 चौक 60 आले किती बघा 600. ओके, मग जेव्हा मित्रांनो 600 रुपये आपल्याला नफा झाले, तेव्हा पुन्हा 400 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा नफा 25% झाला, तर टीव्हीची बघा मूळ किंमत किती. ओके, आता काय करा बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे आपल्याला 600 रुपये भेटलेत, हे बघा मित्रांनो 15%ने मित्रांनो बघा विकलेला ही वस्तू आपण, त्यामुळे बघा आपल्याला मित्रांनो त्यामुळे आपल्या ठिकाणी भेटले. ओके, हे 600 रुपये. आता आपण काय करू, हे आता 400 रुपये जर आपण जास्त घेऊन विकला असता तर 25% नफा झाला असताना, तर बघा टीव्हीची मूळ किंमत किती, म्हणून आपल्याला आता काय करू, हे 600, आता हे 600 प्लस हे 400 करा, आले किती 1000. आता आपलं हे 1000 मित्रांनो बघा या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ओके, आता याच्या बाद जे मित्रांनो बघा प्रोसेस निघणार, त्या प्रोसेसमध्ये जर या ठिकाणी शेवटचं आन्सर 1000 आलं तरच बघा या ठिकाणी हे 4000 बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर ठरेल, नसता चुकीचं ठरेल. ओके, तर या ठिकाणी आपण आता काय करू, हे परत 4000 घेऊ. ओके, 4000 परत गुणाकारात बघा किती 25% नफा घेऊ. आता आपण या ठिकाणी 25% नफा, आणि बघा छेदामध्ये घ्या 100, हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, 25 चौक 100. ओके, बघा 25 चौक 100, आणि हा एक म्हणजे जे की बघा 1000 बघा मित्रांनो आलेला आहे बघा, जे की म्हणजे क्रमांक बघा क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो थोडंसं बघा अशा प्रकारे जर आपण पर्यायकट पद्धतीने बघा प्रश्नाचं योग्य आन्सर जर सोडवायचं म्हटलं तर अवघड जातं, परंतु मित्रांनो बघा जर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जर सराव केला तर तुम्हाला अगदी मित्रांनो चंद सेकंदामध्ये बघा 5 ते 10 सेकंदात कोणताही किती बी अवघड प्रश्न असतो तुम्हाला या ठिकाणी एकदम सोप्या ट्रिक्सनुसार बघा मित्रांनो आपल्या ट्रिक्सनुसार प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्हाला काढता येतं. ओके, तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे लाईक केलं नसेल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील आपला हा व्हिडिओ शेअर करा. ओके, आवडत असेल तरच. आणखी एक मित्रांनो म्हणजे काय, तर ते म्हणजे तुम्ही अद्याप आपला महाठोकळा बाय केलं नसेल लगेच करून घ्या. ओके, 7वा आणि शेवटचा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा हा प्रश्न. ओके, तर बघा एका वर्गातील 20 मुलांचे बघा सरासरी गुण 50, 10 मुली 20 मुलांचे सरासरी गुण 60, तर त्या वर्गातील फक्त 10 मुलींचं बघा आपल्याला सरासरी गुण काढायचं आहे. म्हणून काय करा, पहिलं 10 मुलांचे
20 मुलांचे बघा सरासरी गुण 50 आहेत ना, सरळ 20 गुणाकारात 50 करा. 20 गुणाकारात 50 बघा 5 दोन्ही 10, समोरचे 2 शून्य म्हणजे 1000 गुण आपल्याला भेटले. नंतर 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहेत. ओके, 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 म्हणजे किती, 10 मुली आणि 20 मुलं झाले किती, 30 झाली. या 30 जणांच्या गुणांची सरासरी किती, 60 आहे. 60 घ्या. साहित्रिक 18, समोरचे 2 शून्य आले 1800. ओके, आता बघा आपल्याला या ठिकाणी शेवटी मित्रांनो बघा या 10 मुलींच्या मित्रांनो बघा सरासरी आपल्याला काढायची आहे गुणांची. ओके, म्हणून काय करा, या 1800तून मित्रांनो हे जे आपल्याला 1800 आले ना, या 1800तून वरचे 1000 मायनस केलं आणि किती बघा मित्रांनो, कारण हे 20 मुलं आणि मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी 10 मुली आणि यामध्ये परत 20 मुली आहेत. म्हणून या ठिकाणी आपण ठिकाणी आता आलं किती, 1000 मायनस केलं 800 आणि शेवटी आपल्याला काय म्हणले तर 10 मुलींची सरासरी म्हणले ना. मग हे 800 घ्या आणि छेद घ्या 10 सॉरी हे करा 10. ओके, आता 10 8 80 आणि हा 1 0 म्हणजे बघा जे की 80 मित्रांनो बघा मित्रांनो त्या मुलींच्या मित्रांनो बघा 10 गुणांची सरासरी असणार आहे. बघा जी की बघा क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. बघा जी की बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच परीक्षा दृष्टीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाची जी की TCS आणि IBPSच्या पॅटर्नवर मित्रांनो बघा आधारित अशी होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.